नमस्कार मित्रांनो, मी समरजित लाड. आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. SMDS सिद्धी मोटर ड्रायव्हिंग स्कूल, कसबावाडा, कोल्हापूर. आपल्याला जर आत्मविश्वासाने व सुरक्षितपणे गाडी चालवायला शिकायची असेल तर आपण योग्य जागी आला आहात. मी माझ्या मोटर ड्रायव्हिंग स्कूलमधील नवनवीन विद्यार्थी जे शिकायला येतात ते शिकत असलेला व्हिडिओ मी रेकॉर्डिंग करून माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत राहीन, जेणेकरून आपल्याला शिकायला घर बसल्या शिकायला खूप सोपं जाईल. यासाठी मला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे मी करेन ते तुम्हाला बघायला मिळतील. असंच माझ्याबरोबर जोडून राहा. जय महाराष्ट्र. चुकून पण चूक करायची नाही, असं डिवायडरच्या बाहेर जायचं नाही. आपलं ओव्हरटेक करतोय आणि आपण जातोय, लक्ष देऊन करायचं असतं. आणि जिथं पुढचं दिसत नाही तिथं कधी ओव्हरटेक करायला जायचं नाही. तो पास होते ती टायमिंग जज करता आलं पाहिजे. म्हणजे आपण तिथं पोहोचेपर्यंत तो पास होईल का नाही पुढं हे लक्षात यायला पाहिजे. नाही ते एक गाडी तिकडे बघितली की इथंच ब्रेक मारून थांबायला बघते. आपण थांबलं तर आपल्या पाठीमागे डावीकडे जायला वरती तिकडे आहे, तिकडे वरती बारीक स्पीड घे, जरा चढ आहे ना तिथं सोडायचं. सोड किती फिरवलं तो डावा तिकडे जाते की नाही. आता काही गरज नाही, ते एका जाताना कार्यक्रम झाला आपला. किती डिग्री फिरवलं हे लक्षात घ्यायला बघायचं. इंडिकेटर लागलं ते बंद कसा करायचा ते आपोआप होते. हां, आता ती लाईन बघ कुठे दिसते डिवायडरची. जरा वळण नाही घेऊया का? कसं फिरवायचं आहे? हा उजवा हात असा आला की डावा हात वरती. आता इथून हात जाऊया डिरेक्टली बस. डावा इंडिकेटर ते वरती. आता ॲक्सिडेंट सोडले, ब्रेक मारायची गरज पण बसणार नाही. आता इथं जरा ब्रेक, हां ॲक्सिडेंट दाबला आई गाडी चालू. डावा वर डाव्या खाली कुठे गेली गाडी? ॲक्सिडेंट करायची नाही, ब्रेकवर पाय पाहिजे. वळणार वळणार कधी ॲक्सिडेंट पाय ठेवायचं नाही. तर अचानक पुढे काहीतरी आले उजव्या पायानेच ब्रेक दाबायचं असते. मग भीतीने आपण तेच जोरात दाबले जाते. मी पण दाबले, घातलेली झाडावर आधी. सगळी प्रत्येक सोडून एक ना एक डोळ्यात दाबतोय जाईल आणि चूक करतोय. आता चढ आहे आणि पुढे त्या व्हॅनजवळ स्पीड ब्रेकर आहे. आता व्हॅन कुठे दिसते? सोड ॲक्सिडेंट, साईडली ब्रेक, बस झालं. ते व्हायब्रेशन जरा जरी स्पीड कमी झालं की हिला वाजते. असं अल्टो येईल, ताकद कमी येईल. 800 cc नाही. आलो का डिवायडरच्या आत बरोबर? लांबनच हॉर्न द्यायचा, त्या अंतरावर असतानाच हॉर्न द्यायचा. किती असं बघत जा, सारखं लक्ष ठेवायला डाव्या बाजूला. अंदाज येत नाही, सारखं लक्ष देऊन देऊनच मग आपल्याला समजणार. ते समोरच जायचं आपल्याला, समोरच जायला. हे समोर इकडे जायचं असेल तर इंडिकेटर लावलं की तिकडे ना, इकडे नाही. रस्ता नुसता लांब लांब. लक्ष ठेवायचं. जिकडे वळणार आहे आपण त्या आरशात आपलं लक्ष पाहिजे. ब्रेक साधा
वळणाच्या आधी एक थोडा स्पीड घ्यायचं म्हणजे त्या स्पीडवर आपलं वळण पूर्ण होईल. आता वळताना ॲक्सिडेंट कधी दाबायचं नाही. पुढचं दिसतच नाही ना आपल्याला, तर ॲक्सिडेंट स्पीड वाढून काय उपयोग आहे? बरोबर आहे की नाही? पुढचं दिसत नाही आणि फास्ट गेलो तर अचानक दिसल्यावर मग पुढं काय करणार? उजवीकडे. इकडेच ना. वळवताना काय लक्ष ठेवायचं? आपला डिवायडर आणि तो डिवायडर तिकडचा दोन्ही मॅच झाला पाहिजे. ब्रेकवर पाय ठेवायचा. बस उजवात इकडे एवढा यायला येतं का मला? हळूहळू. आता तो डावा काढायला पाहिजे असतो. किती वेळ असं धरून बसलेला आहे बरोबर. एवढं अडचण कशाला काय करायचं कार्यक्रम? हा इथंपर्यंत आला की नाही तर हात वरती घ्यायचा. इथंपर्यंत बस. असं वाकडं व्हायचं नाही. असा आडवा हात असतो की नाही आपला, त्याच वेळी हा उजवा हात वरती आला पाहिजे, डावा सुटला पाहिजे. तर डावीकडे थोडा ब्रेक, बारीक ब्रेक धरायचा. उजवा फिरला की डावा वरती, डाव्या हाताने खाली वर, उजव्या हाताने फिरवायचं. फिरव. आता खाली नाही, तिथनंच फिरवायचं. वर इथं होता की नाही तिथनंच फिरवायचं. खाली स्टार्ट घ्यायला जायचं नाही. समोर खड्डा आहे तर खड्ड्यात चुकवायचा असला ते आपल्याला इथे दिसते बरोबर. आपल्याला कुठे दिसते? माझी दिसते का बरोबर? म्हणजे बाजूनं जायचं असेल आता एखादी ते ह्या बाजूने गेलं की घासणार आहे काय? म्हणून ते कुठं धरायचं? इथं किंवा जास्ती आहे इथं मध्ये, या दोन्हीच्या मध्ये. डावा इंडिकेटर उजवीकडे लक्ष देत देत डावीकडे फिरवायचं. इकडे काय इथे काय बघायला पाहिजे. डावात वर सोडलं तर चाललं. थोडं ब्रेक दाबायची सवय ठेव. कारण आपण एवढी वळणं का देतोय? ब्रेकचं नॉलेज पण प्रत्येक वळणावर आपण स्पीड कमी केल्यामुळे ते येतं. ब्रेक जास्त दाबला गेला की क्लच दाबला जाते. असं सोडते फिरव मागापासून सरळ येताना काय गाडी काय टेन्शन काय आलेलं का? नाही. मस्त वाटते ना सरळ आले की. सरळ आले की असं वाटतं की मला तर गाडी इथे आले. सगळ्यात महत्वाचं हेच आहे की वळण यायला पाहिजे. जरा भीती वाटते वळणाला. कंट्रोल गाडीचा आहे ते आपल्याला वळणावरच समजणार. गावाची शिकवण्या आणि माझ्या शिकवण्यात हा फरक आहे. पण शिकवायला बघत नाही असं वळण, गाडीचं नुकसान होत असते. मग मी पैसे कमी करत नाही. माणसं चिडते देखील माझ्याकडे पैसेच कमी करत नाही. उजवीकडे सांगितलं आता तो चढ आहे, थोडंसं स्पीड पाहिजे. नको ब्रेक नको. आता वाढेल जरा असं वाढेल. एक आता आवाजात फरक जाणवा लागेल. स्लाईटली वाढेल. 2 mm दाब आहे. 2 बंद पडायला वाढव. बस तेवढंच वाढवायचं आणि सोडायचं. म्हणजे जो आवाज येणार असतो की नाही, प्रत्येक आवाज येईपर्यंत थांबायचं नसतं. ते आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे कुठल्या स्पीडला असं होतंय. स्पीड ब्रेकर आहे, ब्रेक आवाज येते म्हणजे धरून ठेवावं लागते. सोडला की लगेच परत स्पीड वाढते. डावा वरती डावा हे वरती उजवा खाली. ते पोरगं उभारलंय तेवढं पाईप दिसते का? ते बरोबर खाल्लं घालते. तसं बरोबर इथं असताना सरळ करायचं. कुठला असं त्याच्यावर धरायचं. तिकडे चालले न कळलं असं गाडी भरकडते. असं तिकडे जात राहते. नजर हटी, दुर्घटना घटी काही झालेलं असते. त्यात नजर अजिबात हलवून चालत नाही. डावीकडे अजून एक राऊंड मारायला जाऊया. कुठनं वळायचं? आता ब्रेकवर पाय उतार आहे ना डावात वर किंवा इथं आलं की डावात मध्ये पाहिजे. मध्ये घ्यायचं. स्टेरिंगच्या सेंटरला जरायचं सवय. आता पूर्ण फिरवा. हां डाव्या आरशात जरा इकडे यायला पाहिजे. ट्रॅक चेंज करायचं तर सगळे लक्ष पाहिजे. आपल्यावर आपण जागा भेटले टू व्हीलरवर असलो जरा जागा दिसली की आपण घुसतोय तिथे. असं गावाकडे पण लक्ष ठेवायचं. कुठं कोण येईल सांगता येत नाही कधी.
डावा इंडिकेटर लागू दे वरती एक वरती. कुठनं वळायचं ते खड्डा येते बाजूला जरा म्हणजे आपलं चाक खड्ड्यात जात नाही असं हे करायला पाहिजे. गेलं का चाक बाजूला गेलं की नाही किती अंतर ठेवायला लागतं हे लक्षात घ्यायचं. ब्रेक सोडलं सोडला. डिवायडर कुठे आहे डिवायडरच्या आत राहायला बघायचं. इथनं परत खाली. डावीकडे जायचं लाव इंडिकेटर इतक्या अंतरावर इंडिकेटर लागावं. तोच हात डावा पूर्ण फिरवायचा हळूहळू. हां फिरव की तेच पूर्ण फिरला असता की तरी गडबड करायची नाही फिरवायला. एकदम सरळ करायचं आहे म्हणून आपण सरळ केलं फास्ट तर टायर पण आपला तसाच इकडे फिरणार ना फास्ट.